आता साधारणपणे आधीच्या तुलनेमध्ये आदिवासी समाजामध्ये सुद्धा शिक्षणाचं प्रमाण नक्कीच वाढलं। एखादी परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे म्हणजे ती योग्यच आहे असं नसतं। ज्या वेळेला आपल्याला लक्षात येतं की एक स्कीम समाजामध्ये इम्पॅक्टफुल ठरते, त्यावेळेला तिच्यावर सगळ्या बाजूनी आलोचना होणार, सगळ्या बाजूनी टीका होणार, पण सगळ्या बाजूनी प्रशंसा पण होणार। यू हेट इट, यू लाईक इट, यू कांट इग्नोर इट। जी रोजंदारीवरचा जो इन्कम आहे तो तुम्ही बंद करून ह्या 1500 वर अवलंबून राहणं नाहीये, उलट तो चालू ठेवून हे 1500 तुमचं सेव्हिंग राहील। अशा पद्धतीने महिलांनी त्याच्याकडे बघणं हे गरजेचं आहे। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज मी संवाद साधतोय महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याशी। राजकीय, सामाजिक, आर्थिक, ग्रामीण महिला या सर्वच विषयांवरती मी त्यांच्यासोबत बोलणार आहे। पण आज महाराष्ट्रातला युवक, त्याचं करिअर, त्याचं समाजभान, त्याचा सामाजिक आणि राजकीय सहभाग, युवक म्हणजे युवतीसुद्धा, या सर्व गोष्टींवर बोलता बोलता काही महाराष्ट्रातले वेगळे ज्वलंत प्रश्नसुद्धा आहे, त्यालासुद्धा हात घालण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। खूप स्वागत आहे थँक्यू नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपलं। आधी आपल्या खात्यापासून आपण सुरुवात करूया। मी कायम तुमच्या फेसबुकवरती बघतो की तुम्ही तुमच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये फिरत असताना या आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून सुद्धा तुम्ही ग्रामीण भागातल्या महिलांशी एक सहज तुमचा आपला संवाद असतो, त्यात एक सच्चेपणा मला आढळतो। तुम्ही बोलत असता आणि तुम्ही जाण्याचा तिथे प्रयत्न करता। तुमचं या महिलांशी नातं कसं आहे आणि तुम्ही ज्या ज्या वेळेला जाता तेव्हा ते कोणते मुद्दे तुमच्यासमोर मांडत असतात? हे साधारणपणे महिलांसोबत संवाद साधत असताना म्हणजे शहरी भागातल्या असो, ग्रामीण भागातल्या असो, किंवा एक नवीन कॅटेगरी सेमी अर्बनची तयार झालेली आहे, जी पूर्ण ग्रामीण पण नाही आहे आणि जी पूर्ण शहर पण नाही आहे। तर या तिन्ही कॅटेगरीच्या महिलांसोबत संवाद साधत असताना लक्षात येतं की काही प्रश्न त्यांचे असे आहेत जे किचकट आहेत, जे अगदी म्हणतो ना म्हणजे शासन स्तरावर त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या संदर्भातल्या, काही अशा आहेत ज्या कॉमन आहेत। म्हणजे महिलांना समाजामध्ये असणारं स्थान, मग ते शहरी भागात आपण गेलं तरी ग्रामीण भागात गेलं तरी तो त्यांचा एक वेगवेगळा संघर्ष असतोच। फक्त एक गोष्ट असते की ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत यांना कंपॅरेटिव्हली एक्सपोजर आणि त्यांची कॉन्फिडन्स लेवल म्हणजे आत्मविश्वास याच्यामध्ये थोडी तफावत शहरी भागातल्या महिलांपासून आपल्याला जाणवते। काही आहेत जे आता पुढे येत आहेत, त्याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण जसं जसं वाढत जाईल तसं त्यांच्यामधलं कॉन्फिडन्स लेवल वाढत जाते। आजही आपल्याकडे 65 वयोगटाच्या ज्या पुढच्या महिला आहेत या थोड्या अजूनही पुढे येत असताना काही विषय मांडत असताना थोडं बाचकतात किंवा संवाद साधत असताना, पण मला साधारणपणे वाटतं की एकदा त्यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर त्या खूप सहजरित्या त्यांचे प्रश्न आपल्यासमोर मांडतात। आता ते आपल्यावर अवलंबून असतं की आपण ते किती पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न। अगदी खास करून आदिवासी महिलांशी आणि युवतींशी तुमचा संवाद होतो। मी मुळात असंच म्हणणार नाही की महिला किंवा युवती, मुलंसुद्धा, युवकसुद्धा सगळंच तुम्ही पाहत असता डोळस दृष्टीनं, पण मुळात या आदिवासी मुलींच्या आयुष्यातला विकासाचा जो काही विकासाचे जे टप्पे आहेत त्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे त्यांचे काही प्रश्न असतील, त्या तुमच्याशी बोलत असतील तेव्हा काय जाणवतं तुम्हाला? हे साधारणपणे हा एक असा घटक आहे की ज्यांच्यासाठी योजना आपल्याकडे भरपूर आहेत। आदिवासी विभाग त्यांच्यासाठी कार्यरत असतो, काही त्यांच्या ज्या योजना आहेत त्या आरोग्य विभागाकडे येतात, काही महिला बालविकासकडे पण असतात। आता साधारणपणे आधीच्या तुलनेमध्ये आदिवासी समाजामध्ये सुद्धा शिक्षणाचं प्रमाण नक्कीच वाढलं आहे। म्हणजे आपण जर गेलं तर मिनिमम 10वी 12वी पर्यंतचं शिक्षण हल्ली त्या समाजातली मुलंसुद्धा घेतात। बऱ्याचशा वेळेला आदिवासी समाज हा अतिशय दुर्गम भागामध्ये म्हणजे मुख्य रस्त्यापासून किंवा मुख्य प्रवाहापासून थोड्या अंतरावर असतात। अशा वेळेला त्यांच्यासमोरची आव्हानंही वेगळी असतात।
म्हणजे खेड्यापाड्यातून, त्यांच्या आदिवासीवाडीतून, ठाकूरवाडीतून त्यांना काही असेही आहेत की ज्यांना शाळेकडे यायला किंवा मूलभूत त्यांच्या सुविधांसाठी एक काही ठराविक अंतर म्हणजे पायी यावं लागतं काहींना. तर ह्या काही समस्या त्यांच्या निश्चितपणाने येत असतात आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावरून एकत्रितपणाने काम होणं सुद्धा नक्कीच गरजेचं आहे. कुपोषणाचं प्रमाण आम्हाला ह्या घटकामध्ये जास्ती प्रमाणात वाटतं, कारण बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की चाइल्ड मॅरेजेसबद्दल पण, बालविवाहाबद्दल पण ह्या समाजामध्ये अधिक जनजागृती करण्याची गरज ही निश्चितपणाने आम्हाला आजही भासते. त्याचं कारण 9 महिन्यामध्ये 21चा जो आकडा आला होता मध्यंतरी की 9 महिन्यात 21 बालविवाह झाले. मग तुम्ही त्याचं उत्तर पण दिलं, पण अजून बालविवाहाचं प्रमाण आहे आधीपेक्षा नक्कीच कमी आहे. कारण जसं जसं या समाज घटकांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढेल तसं तसं ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये अवेअरनेस येईल, तसं तसं त्यांच्यामध्ये निश्चितपणाने जसं आरोग्य, महिला बालविकास, शिक्षण विभाग एकत्रितपणाने काम करेल, त्याच्यातून निश्चितपणाने यांच्यामध्ये एक जागरूकता तयार होते. आधीच्या पिढीमध्ये जे चालू होतं, जे प्रचलित होतं ते योग्यच आहे अशातला भाग नाही. म्हणजे मी नेहमी म्हणत असते की एखादी परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे म्हणजे ती योग्यच आहे असं नसतं. कुठंतरी ती म्हणजे त्याच्यातली एक ही बालविवाहाची प्रथा आहे किंवा एक परंपरा म्हणून तिला म्हणलं जायचं की बाबा मुलगी वयात आली, 13व्या-14व्या वर्षी तिची मासिक पाळी सुरू झाली, 12व्या-13व्या की ती लग्नासाठी आता तयार. तर असं नाही आहे. 18 आणि 21 हा नियम आहे आणि हा वयोगटसुद्धा निश्चित करत असताना शासनाचे त्यामागचाही काही अभ्यास होता. त्याच्याशिवाय काही त्यांनी 18 किंवा 21 म्हणजे मुलीसाठी 18 मुलासाठी 21 हे काही असंच रँडमली ठरवलेलं नाही आहे. त्यामागचं काही सायंटिफिक, काही बायोलॉजिकल, ह्या सगळी त्यामागची सुद्धा कारणं आहेत आणि त्याचा अवेअरनेस त्यांच्यापर्यंत पोचवणं हे नक्कीच गरजेचं आहे आणि ते शिक्षणाच्या माध्यमातून पोचवू शकतो. काही वेळेला काही अवेअरनेस करावे लागतील, काही वेळेला कडक पावलं उचलावी लागतात. बालविवाह एखाद्याने कुणी तक्रार आमच्याकडे केली तर आत्ता त्या बालविवाहामध्ये सहभागी झालेले दोन्ही कुटुंब, फक्त यांच्यावरच तक्रारी नाही तर त्याच्याबरोबर जो भटजी असेल, जे वाजंत्री असतील, जे गावातले सहभागी असतील त्यांच्यावरही आम्ही गुन्हे दाखल करतो. रिपोर्टिंग वाढली आहे. जेव्हा आपण म्हणतो की बालविवाहाची संख्या आपण 21 म्हणतो, ती खरं तर 9 महिन्यातली नव्हती, ती 3 वर्षातली होती, याचाही आम्ही त्या ठिकाणी उल्लेख केला. पण ज्यावेळेला आम्ही ते म्हणतो हे काय आहे, ह्या तक्रारी नोंद आहेत, ह्या पोलीस विभागाकडे याचे गुन्हे दाखल झालेले आहेत, याचा अर्थ रिपोर्टिंग वाढली म्हणजे कारवाई होण्याचं प्रमाण वाढलं आणि त्याच्यातून सुद्धा अवेअरनेस होत असतं. ज्यावेळेला एक 4-5 एक्झाम्पल्स आपण सेट करतो की बाबा तुम्ही बालविवाहामध्ये सहभागी झालात किंवा बालविवाह होऊन दिला तर तुमच्यावर अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होणार आहे, तर ही सुद्धा कुठं ना कुठं तरी या धाक तयार होणं पण गरजेचं आहे. 21 बालविवाह थांबवणं म्हणजे त्याच्यावर कुठंतरी एक जागरूकता तयार झालेली आहे किंवा त्याच्यावर कारवाई ही शासनाकडून करण्यात आलेली आहे. हाही त्याचा एक दुसरा अर्थ होत असतो. बरं, मागे काही अशा घटना झाल्या आहेत की दुर्गम भाग आहे, आदिवासी, मोखाडा, जव्हार असेल, तुमच्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा, श्रीवर्धनमध्ये सुद्धा, पण म्हणजे वैद्यकीय सुविधा मिळाली नाही म्हणून तिचं सगळं बाळंतपण नीट होऊ शकलं नाही, तिचा जीव गेला किंवा कनेक्टिव्हिटीचा अभाव, अशा काही घटना तुम्ही एक मधून आपण ऐकत असतो की तिला खाटेवर घेऊन गेले किंवा सायकलवर घेऊन गेले, वाहनांचा अभाव असतो. तेव्हा मात्र तुम्ही या खात्याच्या मंत्री असल्यानं तुम्ही निश्चितपणे तुमच्या मनामध्ये काही वेगळे विचार येत असतील की नाही. खरं तर या पद्धतीच्या घटना ह्या दुर्दैवीच असतात. साधारणपणे बऱ्याचशा वेळेला अशा दुर्दैवी घटना घडतात की जिथे खेड्यापाड्यात किंवा आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना प्रवास करून म्हणजे डिलिव्हरीची डेट ड्यू झाली आहे किंवा काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आलेली आहे आणि मग त्याच्यातनं त्यांना अशा पद्धतीनं आणावं लागत असतं. यामधल्या 1-1.5-2 वर्षाच्या कालावधीच्या म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वी शासनाने आदिवासी विभागाने एक बिरसा मुंडळांच्या नावाने एक योजना आणली ज्याच्यामध्ये ज्या रस्त्यांना नोंद नाही आहे
म्हणजे युजली आपल्या ग्रामीण भागातले रस्ते ज्या वेळेला आपण प्रपोज करतो, वेगवेगळ्या योजना असतात, 25-15 असते, 30-54, हे सगळे वेगवेगळे हेड्स. तर त्याच्यामध्ये एक बुकलेट असते, जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाची असते किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची असते. त्यात ज्या रस्त्यांची नोंद आहे त्याच्यामध्ये आपण कामं घ्यायचो. त्याला विलेज रोड्सचं एक बुकलेट असतं किंवा सार्वजनिक बांधकामचं एक बुकलेट असतं. तर ज्या रस्त्यांची नोंद नाही आहे ते रस्ते आपण ह्या योजनांमधनं घेऊ शकतो. ही आदिवासी विभागाने स्कीम आणली आणि आज जवळपास या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणपणे 20 ते 25% असे आदिवासी पाड्या आणि वस्ती आहेत ज्यांनी या योजनेअंतर्गत जे मुख्य रस्त्यावर जोडले गेले. ह्याला कालावधी लागेल. म्हणजे असे इन्सिडन्सेस झाल्यानंतर कधीकधी मीडिया, कधीकधी म्हणजे प्रसारमाध्यम असतात, सोशल मीडिया आहे आता, किंवा वर्तमानपत्रातून त्याची माहिती मिळत असते, किंवा बऱ्याचशा वेळेला त्यासाठी एक वेगळा लढा त्या ग्रामस्थांना किंवा त्या आदिवासी वाड्यातल्या नागरिकांना द्यावा लागत असतो. प्रत्येक स्कीम थोडं इम्प्लिमेंट होईपर्यंत, त्याचे सकारात्मक पडसाद दिसेपर्यंत वेळ लागतो. पण ही जी योजना आदिवासी विभागाने आणली, मला खात्री आहे की कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने एकदा कनेक्टिव्हिटी आली की मग तिथे वेगवेगळी साधनं पोचायला सोपं जातं. बऱ्याचशा वेळेला इथे रिक्षा किंवा कुठले वाहनं पोचत किंवा ॲम्ब्युलन्स पोचू शकत नाही, म्हणून मग त्यांना अशा पद्धतीनं त्यांना आणावं लागत असतं. एकदा कनेक्टिव्हिटी तिथे स्ट्रॉंग झाली तर नक्कीच मला वाटतं की या ज्या अडचणी आहेत आधीच्या तुलनेमध्ये या केसेसमध्ये म्हणजे संख्येमध्ये कमी झालेली आहे नक्कीच. पण एकही असं घटना ही दुर्दैवीच आहे. आणि शून्याचं ज्या वेळेला आपण टार्गेट करू त्यावेळेला मला वाटतं त्याच्यामध्ये आपण तो जो रेशो आहे, पर्सेंटेज आहे, अशा घटनांचा आपण खाली आणू शकतो. तुमच्या आता या खात्याचे प्रमुख म्हणून दुसरी टर्म सुरू झालेली आहे. साधारणतः 2.5 आणि हे 1 वर्ष, 3.5 वर्षामध्ये तुम्ही याचे प्रमुख झाले, या खात्याचे म्हणून मंत्री म्हणून जे काही बदल झाले असतील आणि आणखी तुम्हाला काही पुढचा टप्पा गाठायचा असेल असं काही सांगता येईल आपल्याला? मला कुपोषणाच्या ह्याच्यावर आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि महिला व बालविकास विभाग म्हणून ICDS म्हणजे मुलांचं शिक्षण आणि पोषण या दोन्ही गोष्टी, आता त्याच्यामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी, नवीन जे शिक्षण धोरण आलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला घ्यावं लागत आहे. तर पहिली गोष्ट तर आम्हाला करायची आहे की महिला व बालविकास विभागाअंतर्गत, खासकर बालविकास विभागाअंतर्गत येणारे जे बालकं आहेत याची व्याप्ती वाढवायची आहे, म्हणजे संख्या वाढवायची आहे. आज जी संख्या साधारणपणे 80-90 लाख या ह्याच्यापर्यंत असेल ती आम्हाला वाढून, म्हणजे आज अंगणवाड्यांची संख्या ही 1 लाखापेक्षा अधिक आहे. पण ती आणखीन जेवढी अंगणवाड्यांची संख्या वाढेल तेवढं बालकांचा घटक समाविष्ट होईल, म्हणजे तेवढ्या जणांपर्यंत आपण शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे पोचवू शकू. तर त्याचं एक प्रमाण वाढवण्याचं एक टार्गेट आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. कुपोषण असेल, मला आठवते 2 वर्षापूर्वीची जर आपण आकडेवारी काढली तर ती 3% पर्यंत होती, आज 1.8% वर आलेली आहे. आम्हाला पुढच्या 2 वर्षामध्ये ती टार्गेट करून 0.10% वर आणायची आहे. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेला आम्ही शून्याचं टार्गेट ठेवू त्यावेळेला आम्ही 0.5%च्या खाली येऊ किंवा 0.10%च्या खाली येऊ. त्यामुळे टार्गेट आपण जितकं हायेस्ट ठेवू तेवढंच चांगल्या पद्धतीनं काम आपण याच्यामध्ये करू शकणार आहोत. तर आम्हाला कुपोषण एक, दुसरं चाइल्ड मॅरेजेस, बालविवाहची संख्या कमी करणं, म्हणजे ती शून्यावर आणण्याच्या याने आम्ही काम करू तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये 0.10%च्या खाली येऊ शकू. आणि महिलांमध्ये फायनान्शियल लिटरसी आणणं. लाडकी बहीण योजना खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही गेल्या 2 वर्षापासून इम्प्लिमेंट करत आहोत. सगळ्या वादविवादासहित? हां, सगळ्या वादविवादासहित इश्यूज, सगळ्या वादविवादासहित. कारण ज्या वेळेला आपल्याला लक्षात येतं की एक स्कीम समाजामध्ये इम्पॅक्टफुल ठरते त्यावेळेला तिच्यावर सगळ्या बाजूनी आलोचना होणार, सगळ्या बाजूनी टीका होणार, पण सगळ्या बाजूनी प्रशंसा पण होणार. यू हेट इट, यू लाईक इट, यू कांट इग्नोर इट, असंही त्याच्यामध्ये एक हे असतं. त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जवळपास आज 2 कोटीपेक्षा जास्ती महिलांपर्यंत पोचणं ही काही एवढ्या कमी कालावधीमध्ये ही तितकीशी सोपी गोष्ट नाही आहे. आज महाराष्ट्रामधली सर्वात मोठी स्कीम म्हणून तिला ओळखलं जातं.
तिचं अंमलबजावणी, तिचं इम्प्लिमेंटेशन हे तितकंच आव्हानात्मक होतं. KYC जी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि कदाचित हे असेल की खूप साऱ्या त्रुटी निघाल्या, सरकारी अधिकाऱ्यांना, अधिकारी नव्हे, सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याचा फायदा घेतला. ही माणसाची एक स्वार्थी वृत्ती असते की आपल्याला पगार मिळून सुद्धा आपण अशा योजनांचा फायदा घेतो एका घरात, ते आहे. पण म्हणून मग KYC आणण्याचा प्रयत्न झालाय आणि तो होईल, जमेल सगळ्या स्त्रियांना गावातल्या, जमेल आणि जमवावं लागेल. फायनान्शियल लिटरसी ज्या वेळेला आपण म्हणतो, KYC ची प्रक्रिया सुद्धा त्याच्यातला एक भाग आहे. आणि KYC ची प्रक्रिया ही नवीन नाही. आत्तापर्यंत जेवढ्या स्कीम्स आहेत जे DBT तत्वावर चालतात, डायरेक्ट बँक ट्रान्सफर, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांना KYC आहे, सगळ्यांना. अगदी तुम्ही नमो शेतकरीचं बघा किंवा आपण जे इतर विभागांच्या ज्या स्कीम्स चालतात ज्या DBT तत्वावर चालू आहेत त्यांना KYC बंधनकारकच आहे. त्या स्कीममध्ये आणि ह्या स्कीममध्ये एकच फक्त फरक आहे, लाभार्थ्यांची संख्या. इथे आपण 2.5 कोटी महिलांचा बद्दल बोलतोय आणि नमो शेतकरीमध्ये मला वाटतं लाभार्थी साधारणपणे 1 कोटीपर्यंत असतील आपल्याकडे. त्याच्यानंतरच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये 1 कोटीपेक्षा पण खाली आहेत. आणि दुसरी गोष्ट जो ह्या आणि त्या ह्याच्यामध्ये फरक आहे की ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लॉन्च केली होती, त्याच्यामुळे सगळ्यांनी याचं पॉलिटिसायझेशन खूप प्रमाणामध्ये केलं. पण ते करत असताना 4थं महिला धोरण पण त्याच कालावधीमध्ये आणलं आणि त्या 4थ्या महिला धोरणमध्ये आम्ही पॅरामीटर सेट केले होते की प्रत्येक विभागाने एक महत्त्वाकांक्षी योजना महिलांना लक्ष केंद्रित करून किंवा युवतींना लक्ष केंद्रित करून आणावी. जसं STचा प्रवास महिला करतात त्याच्यामध्ये 50% सवलत देण्यात आली. हे महिला धोरण ज्या वेळेला त्या ठिकाणी कालावधीमध्ये जाहीर झालं त्या संबंध कालावधीमध्ये ते झालं. ज्या दारिद्र्य रेषेखालच्या मुली आहेत त्यांच्या उच्च शिक्षणाच्या संदर्भातली उच्च शिक्षण विभागाने स्कीम आणली, ती त्यावेळेला साधारणपणे आणली. लाडकी बहीण योजना आम्ही त्या कालावधीमध्ये आणली. शालेय शिक्षण विभागाने महिलांकडून युनिफॉर्म्स शिवून घेण्याचं त्यावेळेला पहिल्यांदा तो प्रयत्न केला. अशा वेगवेगळ्या स्कीम्स महिलांच्या दृष्टिकोनातून त्यावेळेला आणण्यात आल्या. लखपती दिदी आधीपासून केंद्रामध्ये होती, पण प्रभावीपणे एक टार्गेट ओरिएंटेड महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं सुद्धा त्या सगळ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झालं. आणि म्हणून जिल्हा नियोजनमध्ये पण 3% महिला व बालविकाससाठी राखीव ठेवणं, वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या उपक्रमांसाठी महिलांच्या निगडीत असणाऱ्या, हे त्या सगळ्या कालावधीमध्ये करण्यात आलं. नियोजन विभागाने, वित्त विभागाने, अर्थ विभागाने एक निर्णय घेतला की महिलेच्या नावावर जर तुम्ही घर करत असाल तर त्याच्यामध्ये सवलत देण्यात, महिलेच्या नावावर जर तुम्ही 7/12 करत असाल तर त्याच्यामध्ये असेल, मुद्रांक शुल्कामध्ये त्या ठिकाणी सवलत ही देण्याच्या दृष्टिकोनातून. तर ह्या सगळ्या ज्या आहेत ते ह्या धोरणाचा भाग होते. फक्त या योजनेची व्याप्ती मोठी, याची लाभार्थ्यांची संख्या मोठी आणि त्याचे सकारात्मक पडसाद हे महिलांमध्ये दिसायला लागले आणि त्याची चांगल्या वाईट सगळ्या पद्धतीनं प्रशंसा असेल, त्याच्यावर टीका असेल, एक कुठे ना कुठेतरी चर्चेत राहणारी ही स्कीम आहे. त्याच्यामुळे KYC काहीतरी नवीन आम्ही करतोय असं नाही आहे. KYCची प्रोसिजर करत असताना 115 कॉम्प्लायन्सेस त्याचे आम्हाला करायचे असतात आणि त्याची 115 बाबींची पूर्तता करत असताना 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणून आम्ही ते सप्टेंबर महिन्यापासून सुरू केलं. म्हणजे त्याच्या आधी 8-9 महिने आम्ही त्याच्या 115 बाबींची पूर्तता आम्ही त्या ठिकाणी करत होतो. नाहीतर साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये KYCची प्रक्रिया ही आम्हाला सुरू करता आली असती. पण स्कीम लॉन्चच 28 जून 2024ला झाली. 1 जुलैपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं. पहिला हप्ता हा आपण 17 ऑगस्टला रक्षाबंधनच्या वेळेला 2024मध्ये दिला आणि ऑक्टोबरपासून निवडणुकीची आचारसंहिता लागली. 15 ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन चालू होतं. 2 महिने आचारसंहितेमध्ये गेले. म्हणून KYCची ज्या 115 बाबींची पूर्तता आहे याची सुरुवात आम्ही डिसेंबर-जानेवारी महिन्यापासून केली आणि सप्टेंबरला ती पूर्ण करून आम्ही KYCची प्रक्रिया सुरू केली. अच्छा, तुम्ही महाराष्ट्राचे जेव्हा दौरे करता तेव्हा हा ग्रामीण भागातला जो मुलगा आहे
त्याला वर येण्यासाठी आपण अनेक वर्ष आपण पाहिले की सरकार कोणाचंही असो, पण त्याच्या विकासाच्या सगळ्या या प्रवासामध्ये तो युवक होतो, मग नोकरी, रोजगार, अजूनही ना ते मॅच होत नाही. म्हणजे तो तेवढा स्टँड होत नाही स्वतःच्या. या शेतकऱ्यांची मुलं असतात, परत शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या पुन्हा ते अत्यंत संकटात सातत्यानं सापडताना आपण पाहतो. क्लायमेटमध्ये खूप बदल झाले. सो तुमचं स्वतःचं चिंतन किंवा विजन काय आहे महाराष्ट्राचं? म्हणजे तुमच्या रायगड जिल्ह्याच्या पलीकडे तुम्ही जेव्हा महाराष्ट्र फिरता, ग्रामीण भागात जाता, तिथे महिला, तिचं वाढणारं मूल, शाळेत जाणारं, त्याचं शालेय सगळा वेश असेल, पोषण असेल, आहार असेल, तो सगळा असा शाळेतनं बाहेर पडतो, त्याचं काय जे काही शिकत असेल त्याची बौद्धिक कुवत किती वाढते, कसं बघता तुम्ही? एक म्हणजे यामध्ये एक 2-3 गोष्टी आहेत ज्याचा आम्हाला नक्कीच उल्लेख करावासा वाटेल. एक तर ग्रामीण भागात शिकलेलं मूल, ते मूल ज्या वेळेला शहरी भागामध्ये येतं तेव्हा त्याला खूप म्हणजे न्यूनगंड जाणवतो मोठ्या प्रमाणात. इन्फिरियर कॉम्प्लेक्स त्याला खूप मोठ्या प्रमाणात असतं. कारण ग्रामीण भागातलं घेतलेलं शिक्षण आणि शहरी भागातलं मुलांमध्ये झालेलं शिक्षण याच्यामध्ये खूप तफावत असते. त्याच्यामुळे पहिले तर ज्या वेळेला ते शहरी भागामध्ये येतात ती स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि त्या शिक्षणामध्ये असणारा ना, त्या राहणीमानामधला असणारा फरक हे मॅचअप करण्यामध्ये त्याचा बराचसा कालावधी जातो. हे मला साधारणपणे जे जाणवते ते तो हा एक भाग झाला. आता शेतीच्या संदर्भातला ज्या वेळेला आपण म्हणतो किंवा ग्रामीण भागामध्ये राहणारी मुलं किंवा मुली असतील यांच्याबद्दल आपण ज्या वेळेला म्हणतो, हल्ली सोशल मीडिया खूप वास्ट झालेला आहे. त्याच्यामुळे एका बाजूला चांगले पडसाद पण आहेत, पण मी स्वतः असं म्हणते की त्याचे दुष्परिणाम जास्ती आहेत. तो एक भाग झाला की आपलं स्क्रीन टाईम वाढलं आहे, आपलं फोन वापरण्याचं प्रमाण हे मर्यादेपेक्षा म्हणजे गरजेपेक्षा जास्ती वाढलेलं आहे. तर त्याच्यामुळे एक तर टाईम मॅनेजमेंट हे आपलं तिथे कुठंतरी कोलमंटोय, तो एक भाग आहे. प्रत्येक घरातल्या मुलाला किंवा मुलीला आता असं वाटत असतं की आपण कुठली तरी छानशा कंपनीमध्ये जाऊन नोकरी करावी आणि तिथूनच आपण चांगल्या पद्धतीचं कमावू शकतो आणि हे करू शकतो. बरीचशी अशी मुलं आहेत जे आज पण हा प्रयत्न करतात की त्यांचा परंपरागत शेती व्यवसाय त्यांनी चालू ठेवावा आणि नोकरीपेक्षा जास्ती त्याच्यातून उत्पन्न मिळण्यासारखं आहे. पण जसं प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला काही ना काही इनोव्हेशन्स, नाविन्यपूर्ण करावं लागतं, तसं हा शेती पण आहे व्यवसाय जिथे परंपरागत शेतीपासून आपल्याला पलीकडे येऊन काही ना काही इनोव्हेशन्स आपल्याला करावे लागत असतात. आता आमच्या इथलं खासकर कोकणातलं आपण म्हटलं, पूर्वी आंबा आणि भातशेती सोडलं तर दुसरं कुठलं तिथे हे नव्हतं. पण आत्ता आंतरपिकं म्हणजे आपली काळी मिरी, जायफळ ह्याचं शेतीचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे नारळ आणि सुपारीसहित त्याच्यामध्ये आंतरपिकं, ह्याच्यातून त्यांना आता उत्पन्नाची साधनं जास्ती प्रमाणामध्ये दिसायला लागली. काही ठिकाणी हल्ली ॲव्होकॅडोचं प्लांटेशन करतात आणि त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना उत्पन्न मिळतं. प्रॉब्लेम असा झाला आहे की ग्रामीण भागामधल्या यांना जे मार्गदर्शन मिळालं पाहिजे त्याची कमतरता ही निश्चितपणाने आहे आणि ती जर भरून काढली तर आपल्या गावामध्ये राहून सुद्धा आपलं राहणीमान हे चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो आणि उत्पन्नाची साधनं ही तिथूनही आपण निर्माण करू शकतो. फक्त शहरात येऊन नोकरी लागली म्हणजे आपण प्रगत झालो असं नसतं. बरीचशी अशी आहेत जी शहरात राहणारी आहेत, त्यांना शहरातल्या याचा कंटाळ येतो आणि मग ते गावामध्ये जातात आणि पुन्हा एकदा त्यांच्या गावातल्या व्यवसायाला सुरू करतात. मी मधल्या कालावधीमध्ये बघितलं की ॲग्रो टुरिझम, आधी अनेकांना वाटायचं ॲग्रो टुरिझम म्हणजे काय. बरीचशी शहरात राहणारी आहेत ज्यांना शुक्रवार झाला की असं वाटतं की शनिवार रविवारी आपण गावाकडे जावं, शेतात जावं, तिथलं आयुष्य आपण जगावं. अशी बरीचशी आहेत की जे स्वतःचा शेती व्यवसाय सांभाळून ज्यांनी हा ॲग्रो टुरिझम सुरू केलेला आहे आणि त्यांना ती पॅरलल इन्कम सोर्स हा सुरू झालेला आहे. असे बरेचसे वेगवेगळे हे असतात. पण आपण त्यांच्यापर्यंत ते मार्गदर्शन जर दिलं तर मला वाटतं निश्चितपणाने गावाकडची मुलं ही गावाकडे राहून चांगल्या पद्धतीनं उत्पन्नाची साधनं तयार करू शकतात. अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण हे कधी जास्ती प्रमाणामध्ये तो विचार येतो ज्या वेळेला आपण सगळे शहराकडे वळतो आणि शहरातली ऑलरेडी लोकसंख्या आहे
आणि मग ग्रामीण भागातली पण लोकसंख्या ज्या वेळेला जॉबची एक म्हणजे शक्यता त्यांना इथं नोकरीची जास्ती आहे या ह्याच्याने येतं, त्यावेळेला हा दोन्ही बाजूनी लोड वाढतो आणि मग अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाणसुद्धा कुठे ना कुठेतरी आपल्याला जास्ती प्रमाणामध्ये म्हणजे ती एक समस्या आपल्याला ऐकायला मिळते. ग्रामीण भागातला जो काही वेगवेगळ्या टप्प्यामधला जो विकास व्हायला पाहिजे होता, पण तो होताना बऱ्याचदा खूप अडचणी त्यांना येतात. एक अजून मला उदाहरण द्यावंसं वाटेल लाडकी बहीणमधनंच, की लाडकी बहीण योजना आम्हाला काही शेतकरी म्हणजे काही ग्रामीण भागातले काही सरपंच, काही तिथले काम करणारे वेगवेगळ्या सामाजिक संस्था यांनी आम्हाला काही उदाहरणं दिली की लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिला शेती व्यवसायामध्ये जास्ती येत नाही. म्हणजे आधीचे शेतीच्या कामामध्ये मजुरी म्हणून ज्या महिला असायच्या ना, की शेतमजुरी म्हणून, त्यांचं प्रमाण कमी झालं कारण त्यांना महिन्याला आता लाडकी बहीणचे 1500 मिळतात. हे जे फायनान्शियल लिटरसी जे आपण म्हणतो की तुम्हाला ते 1500 आम्ही देतोय, हे आर्थिक सक्षमता तुमच्यामध्ये यावी म्हणून देतोय, बरोबर आहे. पण एका बाजूला ते असताना जो इन्कम तुम्हाला मिळत होता शेतमजुरीतून तो कुठेही कमी होता कामा नये, ही दक्षता आपण घेतली पाहिजे. ह्या 1500ची जोड आहे तुम्हाला, पण शेतमजुरीतून दिवसाला मिळणारी जी 300-400ची जी रोजंदारीवरचा जो इन्कम आहे तो तुम्ही बंद करून ह्या 1500वर अवलंबून राहणं नाही आहे. उलट तो चालू ठेवून हे 1500 तुमचं सेव्हिंग राहील. अशा पद्धतीनं महिलांनी त्याच्याकडे बघणं हे गरजेचं आहे. तर त्यांचा इन्कम सोर्स वाढेल, नाहीतर नाही वाढू शकणार. दिवसाला तुम्ही 300 कमवत होतात शेतमजुरी करून, आता 1500 मिळतात म्हणून ती सोडून जर चाललात तर तुम्ही आहे तिथेच राहणार, आर्थिक उन्नती होणार नाही. आर्थिक उन्नती होणार नाही. पुढे आपण युवकांकडे येऊ की तुम्ही महाराष्ट्रातल्या युवकांकडे, युवतींकडे त्यांचा राजकीय, सामाजिक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधला सहभाग, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही बोलत आलेला आहात. पण माझ्याशी संवाद साधताना मी तो प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारतो आहे की तुमचं त्यातलं चिंतन काय आहे? म्हणजे कसं पाहता तुम्ही या महाराष्ट्रातल्या तरुण युवा वर्गाकडे? मला असं साधारणपणे वाटतं की तरुण हा महाराष्ट्राचाच नव्हे तर येणाऱ्या नवीन भारताचा सुद्धा कणा आहे. कारण आज जी आम्ही वर्तमान पिढी आहोत, आज आम्ही जे काम करू त्याचे पडसाद उद्याच्या पिढीवर उमटणार आहेत. पण तरुणांनी अधिकाधिक सामाजिक क्षेत्रामध्ये, पर्यावरणपूरक बाबींमध्ये किंवा म्हणजे तुम्हाला आठवत असेल की शाळेत आपल्याला शिकवलं जायचं की आपला परिसर आपण स्वच्छ ठेवावा. ते शालेय जीवनामध्ये आपण म्हणजे त्याचं पालन केलं. शाळेच्या बाहेर आल्यानंतर ज्या वेळेला आपण एक तरुण म्हणून वावरतो, मग तेव्हा ते आपण शाळेत शिकलेलं कुठं ना कुठं तरी त्याचा विसर पडतो का? हे ज्या वेळेला तरुण म्हणून आपण अधिकाधिक प्रमोट करू त्यावेळेला स्वच्छ आणि सुंदर परिसरही आपल्याला त्यानिमित्ताने पुढच्या पिढीपर्यंत पोचवता येईल. ही जबाबदारी वर्तमान पिढीची आहे, म्हणजे ही आत्ताच्या तरुण पिढीची सुद्धा आहे. मी बऱ्याचशा वेळेला हल्ली बघते की नकारात्मक मानसिकता, डिप्रेशनचं प्रमाण तर वाढलेलंच आहे तरुणांमध्ये, नकारात्मक मानसिकता ही खूप वाढलेली आहे. आणि कुठे ना कुठेतरी हे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतं. म्हणजे एखादी चांगली पोस्ट आपण जर केली तर तिच्यामधली पॉझिटिव्हिटी घेण्यापेक्षा त्याच्यामधली नेगेटिव्हिटीवर आम्हाला तिथं जास्ती कमेंट्स वाचायला मिळतात. सो याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी शोधण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी जास्ती शोधायला लागलेलो आहोत. तर ही जी बाब आहे ही तरुणांमध्ये कमी होणं, म्हणजे नेगेटिव्हिटीचं प्रमाण कमी होणं हे खूप गरजेचं आहे. आपण बऱ्याचशा वेळेला बघतो की एखादा सहयोगी, एखादा आपला मित्र, आता तुम्ही साधारणपणे तुम्ही या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहात, एखादी तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन एखादी तुम्ही कुठं पर्यटनासाठी किंवा ट्रिपसाठी गेलेला असाल, ती पोस्ट जर आपण टाकली तर त्या ह्याच्यावर पण तो पॉझिटिव्हली घेण्यापेक्षा ती नेगेटिव्हली घेण्याचं प्रमाण जे आहे ना ते हल्ली वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक प्लॅटफॉर्म हा आपलं मत मांडण्यासाठी असतो, पण ते मत मांडत असताना ते नेगेटिव्हलीच मांडलं पाहिजे असं नसतं. त्याच्यातली पॉझिटिव्हिटीसुद्धा आपण घेणं हे तितकंच महत्त्वपूर्ण आहे. सो मला साधारणपणे वाटतं की
डिप्रेशनचं प्रमाण जे मुलामुलींमध्ये वाढतं आहे हे कंपॅरिझनमुळे पण वाढतं आहे, तुलनेमुळे पण वाढतं आहे. आपण आपल्याकडे जे नाही आहे याच्याच गोष्टीचा जास्ती विचार करतोय, पण जे आहे त्या गोष्टीचा आपण कमी विचार करतोय. ह्याच्यामुळे ती नकारात्मकता म्हणजे किंवा मानसिकता ही वाढते आणि त्याच्यातून कुठं ना कुठं तरी आपण आपल्या जो काही ध्येय किंवा आपल्या लाईफमधलं जे एक आपल्या जीवनातलं उद्दिष्ट असतं याच्यापासून आपण लांब पडत जातो. कारण दुसऱ्याकडे काय आहे याचा आपण जास्ती विचार करतो. तर ते हल्लीच्या तरुणांमध्ये जास्ती प्रमाणामध्ये जाणवतं. मला साधारणपणे वाटतं की ही मानसिकता याच्यामध्ये बदल होणं हे खूप गरजेचं आहे. आम्ही बालधोरणामध्ये पण त्या संदर्भातला आम्ही विचार करतो की मुलांचा स्क्रीन टाईम किती असला पाहिजे. मुलांना शारीरिकरित्या एका बाजूला आपण सुदृढ करू, पण मानसिकरित्या त्यांना सुदृढ करण्याचे जेवढे आपण प्रोग्रॅम्स अधिकाधिक आपण आयोजित करू तेवढं ते फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग राहते. म्हणजे बालकाला जर मोबाईल नाही दिला तर काही मुलांनी आत्महत्या केलेली आहे. आणि मला नवल वाटतं, मी काही आत्ता एक 3-4 दिवसापूर्वीच काही शिक्षकांसोबत मी संवाद साधत होती, काही पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत होती. ते असं सांगत होते की मुलांना किंवा मुलीला मोबाईल दिला नाही तर घरातल्या महिलासुद्धा आग्रह करतात, पत्नीसुद्धा आग्रह करते की बाजूवाल्याच्या मुलाकडे मोबाईल आहे, मग आपल्या मुलाला आपण मोबाईल का नाही देत. सो दिस कंपॅरिझन मी जे म्हटलं हा खूप मोठा धोका आहे. पुढची पिढी आंधळी निर्माण होईल की काय. ॲक्च्युली कारण तुम्ही बघा की चष्मा लागण्याचं प्रमाण जे लहान मुलांमध्ये जे वाढलेलं आहे हे आधीच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आता स्पेक्स वापरल्यावर आपण चांगले दिसत नाही म्हणून लहान वयातच लेन्स टाकून घेण्याचं, परमनंट लेन्स टाकून घेण्याचं प्रमाण विच इज जे त्या वयाच्या ह्याला नाही आहे अप्रोप्रिएट. पण ते कशामुळे झालं आहे? कारण आपला स्क्रीन टाईम वाढलेला आहे, वाचन कमी झालं आहे. आपण हल्ली पुस्तकं पण ऑनलाईन वाचतो, म्हणजे हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा जो तो एक फील आणि आनंद आहे हा कंपॅरेटिव्हली खूप कमी झाला. संस्कार थोडासा वेगळा आहे या महाराष्ट्रामधल्या. म्हणजे पुन्हा मी का सारखं म्हणतो की तुम्ही देशविदेशातही फिरत असाल तर तुम्हाला एक साधारणतः आपण तुलना करतो की या देशातला युवक युवती त्यांना मिळणाऱ्या संधी परत महाराष्ट्रात आल्यानंतर शहरी भागातले युवक युवती आणि ग्रामीण भागातले युवक युवती कुठे ना कुठे आपण एक तुलनात्मक त्याचा विचार करत असतो की खूप मोठी एक दरी आहे, खूप मोठं अंतर आहे. हे अंतर पाटण्याचं किंवा हे अंतर कमी करण्याचं म्हणजे आपण कसं ते करू शकतो कमी? शासन स्तरावर प्रयत्न होत असतील, आणखी काही प्रयत्न सामाजिक संघटना म्हणा वेगवेगळे घटक करत असतात, पण तरीसुद्धा ते अंतर वेगानं पार होत नाही आहे, कमी होत नाही आहे. मला साधारणपणे असं वाटतं की शासन म्हणून काम करत असताना प्रोजेक्ट ओरिएंटेड जॉब क्रिएशन जे आहे ना, जॉब ओरिएंटेड कोर्सेस ह्याच्यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे मायग्रेशन आहे किंवा ग्रामीण भागातला जो हे शहरी भागाकडे वळतोय आणि मग ते जे गणित चुकतं आहे ना याचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा अर्थातच एक लॉंग टर्म प्रोग्राम असणार आहे. पण ज्या शासकीय कॉलेजेस आहेत, जे इमारती आहेत, म्हणजे जे शासकीय कोर्सेस आपण जे देतो ते जर तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार जर झाले, म्हणजे उदाहरणार्थ समजा कोकणामध्ये मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे, तिथं फिशरीज, पोर्ट ह्याच्या रिलेटेड जर कोर्सेस आणि जॉब ओरिएंटेड कोर्सेस जर आम्ही दिले तर तिथल्या तिथे त्याला नोकरी मिळू शकते. बरोबर. किंवा तिथल्या तिथे त्याला रोजगाराची संधी मिळू शकते. मग तो तिकडनं बाहेर येऊन तो दुसरीकडे करत नाही. तसं प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथली काही वैशिष्ट्य आहेत. जसं गडचिरोली आपण धरलं तर मायनिंगमध्ये आहे, बरोबर, तर मायनिंग रिलेटेड एज्युकेशनल हे जर तिकडे दिल्या तर त्यांना नोकरीसाठी बाहेर शोधावं लागणार नाही. त्यांना स्थानिक पातळीवरच तिला क्षेत्रातलं शिक्षण घेऊन तिथल्या तिथं त्यांना ती नोकरी मिळेल, मग त्यांना दुसरीकडे. तर ह्या गोष्टीवर काम करण्याची ही गरज ही शासन म्हणून आम्हालाही अधिक प्रमाणात जर आम्ही केली तर ही जी डायव्हर्सिटी आहे ना ही निश्चितपणाने कमी होऊ शकेल. शहरी भागातला युवक हा शहरामध्ये काम करू शकेल, ग्रामीण भागातला युवक ग्रामीणमध्येच त्या भागामध्येच
तितक्याच पद्धतीनं काम करू शकेल आणि तितक्याच पद्धतीनं त्याला जॉब अपॉर्च्युनिटीज मिळू शकतील. महिला आणि बालविकास खात्यातले बरेच प्रश्न झाले, त्यावर त्यांनी मनमोकळी उत्तरं दिली. धन्यवाद. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. महिला आणि बालविकास या खात्याच्या संदर्भामध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर त्याही नोंदवा. नवराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक हे दोन्ही अकाउंट फॉलो करा अशी मी तुम्हाला विनंती करेल. खूप धन्यवाद. नमस्कार.